नमस्कार. कधीकधी सगळ्यात महत्वाचा सल्ला कुठून येतो माहितीये? तो येतो पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या शहाणपणातून. आणि आज आपण अशाच एका पत्राबद्दल बोलणार आहोत. एका पत्रात दडलेल्या कालातीत सल्ल्याबद्दल, जो आजही तितकाच खरा आहे. जरा विचार करा की आयुष्यातले सगळ्यात मोठे, सगळ्यात महत्त्वाचे धडे जर आपल्याला एका साध्या पण खूप प्रेमळ पत्रातून मिळाले तर कसं वाटेल? चला तर मग आज आपण हेच रहस्य उलगडणार आहोत. तर हे बघा, हेच आहे ते पत्र. हे आप्पा नावाच्या एका वडीलधाऱ्या व्यक्तीने काही विद्यार्थ्यांना लिहिले. पण हे नुसते शब्द नाहीत हां. हा आहे अनुभवाचा आणि प्रेमाचा एक ठेवा. चला बघूया यात नक्की काय दडलंय. आप्पा ना पत्राची सुरुवात एका चिंतेने करतात. एका अशा गोष्टीने जी त्यांना खूप महत्वाची वाटते. त्यांचं म्हणणं असं आहे की खरं शिक्षण जे आहे ना, ते काही वर्गाच्या 4 भिंतींमध्ये बंद नसतं. ते अगदी स्पष्टपणे म्हणतात, तुम्ही फक्त पुस्तकांशी मैत्री करत आहात याची मला काळजी वाटते. एवढं पुरेसं नाही. किती महत्वाचं आहे हे नाही का? म्हणजे ते आपल्याला सांगतायत की अरे फक्त पुस्तकांमध्ये अडकू नका, जरा आजूबाजूला बघा. मग खरी शाळा म्हणजे काय? आप्पांच्या मते ती सगळीकडे आहे. आपले शिक्षक तर आहेतच, पण शाळेतले ते कष्टाळू कर्मचारी, ते शिपाई काका, बागेतले माळी, अगदी आपलं खेळायचं मैदान सुद्धा, हे सगळेच आपले शिक्षक आहेत. प्रत्येकाकडून आपल्याला काहीतरी शिकता येतं. बरं, मग वर्गाच्या भिंतींपलीकडे पाहिल्यावर आप्पा आपल्याला थेट निसर्गाच्या कुशीत घेऊन जातात, कारण त्यांच्या मते निसर्गापेक्षा मोठा शिक्षक दुसरा कोणी नाही. ते म्हणतात, जरा थांबा. आजूबाजूला बघा. त्या बागडणाऱ्या फुलपाखरांकडे बघा. त्यांचे रंग, त्यांचे नाजूक पंख, त्यांचं ते छोटंसं जीवनचक्र. यात कितीतरी गोष्टी दडलेल्या आहेत. मग ते विचारतात, अरे तुमच्या शाळेच्या आवारात जी झाडं आहेत त्यांची नावं तरी माहिती आहेत का? कधी लावली गेली ती? ती आपल्याला काय देतात? त्यांना ओळखा, त्यांना जाणून घ्या. आणि पाऊस? तो फक्त खिडकीतून बघू नका, बाहेर पडा, तो अंगावर घ्या. त्या मातीच्या सुगंधात एक वेगळंच शहाणपण दडलेलं आहे, ते अनुभवा. पण फक्त बघणं, अनुभवणं इथेच थांबायचं नाही. आप्पा म्हणतात की यातून जबाबदारीची भावना यायला हवी. जसं की पाणी वाचवणं, ही सुद्धा निसर्गाकडून मिळालेली एक खूप मोठी शिकवण आहे. इथे आप्पा पुस्तकी ज्ञान आणि निसर्गातून मिळणारं ज्ञान यातला फरक किती सुंदरपणे सांगतात बघा. पुस्तकं आपल्याला तथ्य आणि आकडेवारी देतात, सिद्धांत सांगतात. पण निसर्ग? तो आपल्याला समृद्धी, आश्चर्य आणि जगणं शिकवतो. तो आपल्याला एकमेकांवर अवलंबून राहायला शिकवतो. आणि हे सगळं फक्त बोलण्यापुरतं नाही हां. आप्पा एक ठोस काम सांगतात. प्रत्येक विद्यार्थ्याला कमीत कमी 2 झाडं लावायला सांगतात. बघा, हीच तर खरी शिकवण आहे, ज्ञानाला कृतीची जोड देणं. ठीक आहे, आता आपण या पत्राच्या अगदी गाभ्याकडे, सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळतोय. आप्पांच्या मते जगातली सगळ्यात मोठी शिकवण कोणती असेल तर ती आहे आपलं चारित्र्य घडवणं. आणि त्यासाठी ते एका शब्दावर खूप जास्त भर देतात. तो शब्द आहे गुण. आता गुण म्हणजे काय? तर फक्त परीक्षेतले मार्क नाहीत, तर आपल्या आत असलेले चांगले विचार, आपल्या चांगल्या सवयी, आपलं वागणं, थोडक्यात आपण माणूस म्हणून कसे आहोत ते. त्यांचं म्हणणं इतकं साधं आणि सुंदर आहे. ते म्हणतात, तुम्ही एक चांगला माणूस बनावं अशी माझी इच्छा आहे. तुमच्यात चांगले गुण असतील तर लोक तुम्हाला शोधत येतील. म्हणजे बघा, डॉक्टर किंवा इंजिनियर बनण्यापेक्षाही चांगला माणूस बनणं त्यांना महत्त्वाचं वाटतं. कारण पदं आणि पदव्या येतात आणि जातात, पण माणसाचे गुण ते कायम टिकतात. हाच त्यांच्या शिकवणीचा गाभा आहे. आपण कोणतं पद मिळवलं, कोणती नोकरी करतो, यापेक्षाही महत्त्वाचं काय, तर आपण माणूस म्हणून कसे आहोत. आपले गुण आपल्या पदवीपेक्षा नेहमीच मोठे असतात, नाही का? गुण म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यासाठी आप्पा एक जबरदस्त उदाहरण देतात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं. आपण त्यांना फक्त राष्ट्रपती म्हणून ओळखतो का? नाही, आपण त्यांना एक महान व्यक्ती, एक चांगला माणूस म्हणून आठवतो. हेच त्यांच्या गुणांचं खरं सामर्थ्य आहे. तर मग ह्या सगळ्या सल्ल्याचा सार काय? आप्पांनी खरं तर आपल्याला एक अर्थपूर्ण, चांगलं आयुष्य जगण्यासाठी एक साधा, सरळ आणि खूप सुंदर मार्ग दाखवला आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांनी 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली, फक्त पुस्तकांत अडकू नका, डोळे उघडे ठेवून आपल्या आजूबाजूचं जग बघा. दुसरी, निसर्गाला आपला गुरु माना, त्याच्याकडून शिका. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची, चांगल्या गुणांवर आपलं चारित्र्य घडवा.
आप्पांचा हा सल्ला खरंच कालातीत आहे. एक चांगला माणूस बनण्याची ही शिकवण ती कधीच जुनी होणार नाही. पण जाता जाता एक प्रश्न नक्कीच मनात येतो. आजच्या या धावपळीच्या जगात एक चांगला माणूस असण्याचा आपल्यासाठी नेमका अर्थ काय आहे? यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.